नमस्कार. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात, खास करून जिथे डायबिटीज आहे, तिथे जेवताना एक प्रश्न हमखास पडतो. भाकरी खावी की चपाती? दोन्ही आपल्या जेवणाचा अविभाज्य भाग आहेत, पण आरोग्यासाठी, विशेषतः रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य निवड करणं खूप महत्वाचं आहे. तर मग याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण भाकरी आणि चपाती या दोन्ही पर्यायांचा अगदी सखोल अभ्यास करू आणि शेवटी एका निष्कर्षापर्यंत पोहोचू, जेणेकरून आपल्याला आपल्या आरोग्यासाठी योग्य निर्णय घेता येईल. तर हे उत्तर शोधण्यासाठी आपण साधारणपणे 5 टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी मधुमेहामध्ये आहाराचं नेमकं महत्त्व काय आहे हे समजून घेऊ. मग आपण चपाती आणि भाकरी या दोघांचंही विश्लेषण करू. त्यानंतर विज्ञान आणि आपलं प्राचीन आयुर्वेद याबद्दल काय सांगतं हे पाहून त्यांची तुलना करू. आणि मग सगळ्यात शेवटी प्रॅक्टिकल सल्ला काय आहे, म्हणजे रोजच्या जीवनात काय करायचं हे पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. बघा, मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय असेल तर ते म्हणजे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवणं. आणि यामध्ये आपला आहार, आपण जे खातो ते सगळ्यात मोठी भूमिका बजावतं. म्हणजेच काय तर आपण जे काही खातो ना त्याचा सरळ सरळ परिणाम आपल्या ब्लड शुगरवर होतो. म्हणूनच प्रत्येक घास हा विचारपूर्वक खाणं गरजेचं आहे. आणि यामुळेच भाकरी विरुद्ध चपाती ही चर्चा इतकी जास्त महत्त्वाची ठरते. ठीक आहे, तर आता वळूया आपल्या पहिल्या स्पर्धकाकडे, म्हणजे चपातीकडे. गव्हापासून बनलेली चपाती आपल्या सगळ्यांच्याच आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण मधुमेहासाठी ती कितपत योग्य आहे, चला जरा जवळून पाहूया. आता संपूर्ण गव्हाच्या चपातीमध्ये कर्बोदकं तर असतातच, पण त्यासोबतच फायबर, प्रथिने आणि काही आवश्यक जीवनसत्व आणि खनिजं सुद्धा असतात. हे सगळे घटक शरीराला ऊर्जा देतात आणि पचनक्रिया सुधारायला मदत करतात. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायला हवी की जर चपाती पांढऱ्या मैद्याची असेल तर त्यातलं फायबरचं प्रमाण खूपच कमी होऊन जातं. बरं, इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स किंवा GI. आता हा GI म्हणजे काय, तर हा एक आकडा आहे जो आपल्याला सांगतो की एखादं अन्न खाल्ल्यावर आपली ब्लड शुगर किती वेगाने वाढते. आणि चपातीचा GI साधारणपणे 55 ते 70च्या दरम्यान असतो, जो खरं तर तुलनेने जास्त मानला जातो. तर सांगण्याचा मुद्दा काय आहे, चपाती पौष्टिक आहे, पण तिच्यातल्या जास्त कर्बोदकांमुळे आणि जास्त GIमुळे रक्तातील साखर एकदम वेगाने वाढू शकते. आणि म्हणूनच ज्यांना मधुमेह आहे त्यांनी चपाती खाताना तिच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. चला आता बघूया आपला दुसरा पर्याय, भाकरी. ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या आपल्या पारंपरिक भरड धान्यांपासून बनवलेली भाकरी हा एक खरंच खूप शक्तिशाली पर्याय आहे. पाहूया तरी ही चपातीला कशी टक्कर देते. अहो, ज्वारी आणि बाजरीसारखी भरड धान्य म्हणजे पौष्टिकतेचा खजिनाच आहेत. यात फायबर तर भरपूर असतंच, ती नैसर्गिकरित्या ग्लुटन फ्री असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. आणि हाच गुणधर्म मधुमेह नियंत्रणासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. आता बघा, भाकरीमध्ये सुद्धा 2 मुख्य प्रकार आहेत. ज्वारीची भाकरी पचनासाठी एकदम उत्तम आहे आणि तिचं GI चपातीपेक्षा नक्कीच कमी आहे. पण बाजरीची भाकरी इथे थोडी सरस ठरते, कारण तिचं GI ज्वारीपेक्षाही कमी आहे आणि ती शरीराला थंडावा द्यायलाही मदत करते. ओके, तर आता वेळ आली आहे या दोन्हीची थेट तुलना करण्याची. आणि ही तुलना आपण फक्त आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून नाही, तर आपलं प्राचीन आयुर्वेद काय म्हणतं या दोन्हीच्या दृष्टिकोनातून करणार आहोत. म्हणजे आपल्याला एक संपूर्ण चित्र मिळेल. आणि हे बघा, हे चित्र अगदीच स्पष्ट आहे. हा बार चार्ट आपल्याला काय दाखवतोय की रक्तातील साखरेवर होणाऱ्या परिणामाच्या बाबतीत भाकरी चपातीपेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे. बघा, बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स सगळ्यात कमी आहे. याचा अर्थ बाजरीची भाकरी खाल्ल्यावर साखर हळूहळू आणि स्थिरपणे वाढते, एकदम नाही. आता जरा आयुर्वेदाचा ऐकूया. आयुर्वेदानुसार मधुमेहाचा संबंध हा शरीरात वाढलेल्या कफदोषाशी असतो. गहू हा गुरु मानला जातो, म्हणजे पचायला जड, आणि तो कफ वाढवू शकतो. याच्या अगदी उलट ज्वारी बाजरीसारखी भरडधान्य ही लघु आहेत, म्हणजेच पचायला हलकी आणि ती कफदोष कमी करायला मदत करतात. हे टेबल बघा, सगळं काही एका नजरेत स्पष्ट होतंय. प्रत्येक महत्त्वाच्या निकषावर, मग तो सायन्सचा ग्लायसेमिक इंडेक्स असो किंवा आयुर्वेदाचा गुरु लघु गुणधर्म असो, भाकरीच चपातीपेक्षा अधिक योग्य निवड ठरतीये. इथे काही शंकाच नाही. ठीक आहे, तर मग आता आपण या सगळ्या विश्लेषणाच्या अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. आपण एक स्पष्ट निष्कर्ष काढू आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे रोजच्या जीवनात काय करायला हवं असा एक व्यावहारिक सल्ला पाहू. तर या सगळ्या पुराव्यानंतर एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी भाकरी, विशेषतः ज्वारी किंवा बाजरीची भाकरी हा चपातीपेक्षा खूप जास्त चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे. पण मग याचा अर्थ असा होतो का की चपाती खाणंच बंद करून टाकायचं? आता ज्यांना सवय आहे, आवडते, त्यांनी काय करायचं? तर नाही, बिलकुल नाही. चपाती पूर्णपणे बंद करण्याची काहीही गरज नाही. एक संतुलित आणि व्यावहारिक मार्ग नक्कीच आहे. जर चपाती खायचीच असेल तर हे 4 सोपे नियम पाळता येतात. पहिला, तिचं प्रमाण कमी ठेवा, म्हणजे एका जेवणात 1 किंवा 1.5 चपाती बस. दुसरा, नेहमी संपूर्ण गव्हाचं पीठ वापरा, मैद्याला हात लावू नका. तिसरा, चपाती एकटी खाऊ नका,
तिच्यासोबत नेहमी सॅलेड, पालेभाज्या किंवा डाळ घ्या. आणि चौथा, शक्य असेल तर गव्हाच्या पिठात थोडं ज्वारी किंवा बाजरीचं पीठ मिसळून मल्टीग्रेन चपाती बनवा. सोपं आहे? आणि हो, हा बदल एकदम एका दिवसात करायचा नाहीये. हळूहळू करा. सुरुवातीला एका जेवणात चपाती आणि दुसऱ्यात भाकरी असं करून बघा. आहारात विविधता आणा. कधी ज्वारी, कधी बाजरी, कधी नाचणी, म्हणजे वेगवेगळे पोषक घटकही मिळतील. आणि हे लक्षात ठेवा, भाकरी कितीही चांगली असली तरी तिचंही प्रमाण महत्त्वाचं आहे. एका जेवणात 1 किंवा 2 भाकरी पुरेशा आहेत. आणि सगळ्यात शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की फक्त भाकरी की चपाती या एका निवडीवर सगळं अवलंबून नाहीये. आपल्या जेवणाचं संपूर्ण ताट कसं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला हेच मधुमेह व्यवस्थापनाचे खरे आधारस्तंभ आहेत. तर आता सर्व तथ्य तुमच्यासमोर आहेत. विज्ञान काय म्हणतं आणि आपलं आयुर्वेद काय सांगतं हे दोन्ही आता स्पष्ट आहे. मग आपल्या आरोग्यासाठी योग्य निवड कोणती करायची हा निर्णय आता प्रत्येकाने स्वतः घ्यायचा आहे.